नमस्कार. राजकारण आणि रामायण याच्यामध्ये एक साम्य दिसलं मला या 4 दिवसात. रामायणामध्ये काय असतं, एक गुरु रामायण एका व्यासपीठावर सांगत असतो आणि ते संपूर्ण रामायणच्या भक्तांना, त्या गावातल्या लोकांना एवढं आवडतं की लोकं सगळं ते रामायण ऐकल्यानंतर त्या साधू महाराजांच्या पाया पडतात. त्यावेळेला ते साधू महाराजांना ते गाववाले सांगतात, की आम्हाला आमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचं हे रामायण ऐकून मिळालं. तुमच्याकडनं परिपूर्ण रामायण आम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल आनंद आहे. पण तिथनं पाया पडून ती लोकं ज्यावेळेला गावातनं बाहेर जात असतात, त्यावेळेला बाहेरच्याच कट्ट्यावर एक त्यांचा शिष्य बसलेला असतोय. ते शिष्य म्हणतोय, की तुम्ही रामायण सगळं ऐकला, पण त्याच्यात तुम्हाला असं वाटत नाही का, की सीतेवर अन्याय झाला आणि सीतेला खरंच वनवासाला पाठवायला नसायला. परत बिभीषणानं जर समजा घात केला नसता, तर रावणाला जिंकणं अवघड होतं असं तुम्हाला वाटत नाही? म्हणजे आपलीच माणसं आपल्या घात करतात असं वाटत नाही तुम्हाला? त्याचबरोबर ते कैकेयीनं जे काही घराघरामध्ये विष पेरलं, ते तुम्हाला चुकीचं वाटलं ना? परत दशरथाच्या जो वर दिला होता दशरथाला, त्या दशरथाच्या वचनाचा पण गैरवापर झाला असं वाटतं. ते रामायणामध्ये काहीतरी चुका आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? होय हो. जरा चुकीचं झालं. साधू महाराजांनी काहीतरी सांगायला चुकलं. असं होतंय. आणि थोड्या दिवसानं काय होतंय, हा शिष्य चांगला तयार झाल्यानंतर शिष्य दुसऱ्या गावामध्ये प्रवचन सांगायला चालू झालं. तर तिथं सुद्धा त्यानं आजवरच्या सगळ्या अनुभवातनं साधू महाराजांच्या सगळ्या अनुभवातनं एकदम सुंदर रामायण तो सांगतोय. तिथं सुद्धा रामायण ऐकल्यानंतर तिथल्या लोकांना खूप आवडतं, की अगदी आपल्याला परिपूर्ण हे रामायण सांगितलं. आपल्या सगळ्या जीवनातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर या रामायणामध्ये असं वाटू लागलं लोकांनी. लोकांनी पण त्या शिष्याच्या पाया पडल्या आणि पाया पडल्यानंतर सांगितलं, की आम्ही खूप धन्य झालो आणि तुम्ही सांगितल्याने नेमानं आजपासून वागायला लागलो. आणि त्या एक लोकं त्या शिष्याच्या पाया पडून बाहेर आले. तर बाहेरच्या कट्ट्यावर यावेळेला मात्र साधू महाराज बसले. साधू महाराजांनी तेच विचारलं, की बिभीषणानं जर समजा घात केला नसता, तर रावणाला जिंकणं अवघड होतं का? सीतेला वनवासाला खरंच रामानं पाठवलं नसतं. एका माणसाचं ते ऐकलं, एका साध्या क्षुल्लक धोब्याचं, पण ते शहानिशा न करता रामाने वनवासाला पाठवलं. सीतेवर अन्याय झाला असं वाटत नाही तुम्हाला? त्याची मुलगा हा जातो. परत ते कैकेयीनं पण घराघरामध्ये असं द्वेष पेरायला नसायला पाहिजे. परत भरताची बायको आहे. त्या भरताच्या बायकोनं सुद्धा एवढं सगळं ऐशोआराम, संपूर्ण एका देशाचा राजा असताना सुद्धा त्याला राणीत्व किंवा एक जो स्वाभिमान मिळाला पाहिजे, एक राणी म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, तर तो मिळालाच नाही त्याला. परत लक्ष्मणाची बायको, रामानं घेतला होता वनवास, लक्ष्मण गेला तिकडं. पण लक्ष्मणाच्या बायकोचं इकडं हाल झालं ना, म्हणजे काहीही चूक नसताना लक्ष्मणाचं हे झालं. परत दशरथाच्या वेळी दिलेल्या वचनाचा ते फायदा ते घेतली त्याच्या बायकोनं. ह्या काही गोष्टी चुकीच्या आहेत. रामायणात काही तर चुका आहे. म्हणजे सगळंच जसंच्या तसं जर रामायण आपण आयुष्यात अवलंबलं तर शक्य आहे का? म्हणजे आपलं जीवन सुधारेल का? होय, हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असं श्रद्धा परत त्या शिष्याला म्हणाला. म्हणजे काय आहे? रामायण ऐकल्यानंतर सुद्धा लोकं रामायणात राजकारण करतात. आणि आता अलीकडे बघतोय, की हे जे राजकारण चाललंय, त्या राजकारणात लोकं रामायण शिकवतात. मग रामायण राजकारण आहे, का राजकारण रामायण आहे? तुम्हाला काय वाटतं?